नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची जर कुंभ राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर हा संपूर्ण श्रावण महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत विलक्षण, भाग्यकारक आणि आयुष्याला नवी दिशा देणारा ठरणार आहे. कुंभ राशीचा स्वामी न्यायदेव शनी आहे आणि शनिदेव स्वतः भगवान महादेवांना आपले आराध्य दैवत मानतात. श्रावण महिन्यात जेव्हा महादेवाची असीम कृपा कुंभ राशीवर पडते तेव्हा वर्षानुवर्ष अडकलेली सर्व कामं एका फटक्यात पूर्ण होतात. जर तुमची रास कुंभ असेल तर काय होईल या 30 दिवसात, कोणत्या गोष्टी होतील, काय घडेल, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या राशीबद्दल, पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल, नोकरी व्यापाराबद्दल, नातेसंबंधांबद्दल, पैशाबद्दल, आरोग्याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकतात. कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार तुमचा चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, लग्न जमत नसेल, संतान प्राप्ती नसेल, जीवनात खूप साऱ्या अडचणी, प्रश्न असतील, एकदा आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका बघू, काय गुण आहे, काय दोष आहे, काय अडचणी आहे ते तुम्हाला सांगू. त्यावर योग्य उपाय, योग्य सेवा देऊ, योग्य मार्गदर्शन करू. कधी संपेल हा वाईट काळ, कधी संपेल ही आलेली वेळ आम्ही तुम्हाला सांगू आणि चांगली वेळ कधी येणार आहे हे सुद्धा सांगू. यासाठी व्हॉट्सॲपवर मेसेज करायला विसरू नका. चला तर मग सर्वात आधी जाणून घेऊया कुंभ राशीच्या नोकरी आणि व्यवसायाबद्दल. कुंभ राशीचे लोक स्वतंत्र विचारसरणीचे आणि दूरदृष्टी असणारे असतात. श्रावण महिन्यात तुमच्या कल्पना आणि निर्णय क्षमता तुम्हाला मोठे यश मिळवून देणार आहे. नोकरी शोधणाऱ्या किंवा नोकरीत बदलाबद्दल विचार करणाऱ्या जातकांना 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान अत्यंत मोठी आणि अपेक्षित संधी चालून येईल. परदेशी कंपन्यांशी किंवा मोठ्या संस्थांशी जोडले जाण्याचे योग बनत आहेत. तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक, संशोधन, सोशल मीडिया, सामाजिक संस्था किंवा लोखंड मशिनरीच्या व्यवसायात असणाऱ्या कुंभ राशीच्या व्यापाऱ्यांना अफाट नफा होईल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील आणि तुम्हाला नवीन अधिकार, पदोन्नती मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कोणावरही आंधळा विश्वास ठेवून गुप्त गोष्टी शेअर करू नका. स्वतःच्या योजना पूर्ण होईपर्यंत त्या गुपित ठेवा. मित्रांनो, आता वळूया तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे. महादेवाच्या आशीर्वादाने आणि शनीच्या अनुकूलतेमुळे कुंभ राशीची आर्थिक स्थिती या श्रावण महिन्यात भक्कम होणार आहे. अचानक धनलाभ होईल. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकलेले असतील किंवा कोणी घेतलेले असतील, कर्ज परत करत नसेल तर या श्रावणात थोडे प्रयत्न केल्यास ते परत पैसे तुम्हाला मिळतील. तुम्हाला एकापेक्षा जास्त मार्गांनी मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम पैसे मिळण्याचे योग निर्माण होत आहेत. भविष्यासाठी केलेली गुंतवणूक तुम्हाला चांगला परतावा देईल. घर किंवा जागेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा महिना शुभ आहे. थोडक्यात सांगायचे तर आर्थिक टंचाई दूर होऊन तुमचा बँक बॅलन्स आता वाढणार आहे. आता पाहूया तुमच्या कौटुंबिक आणि प्रेमी जीवनाबद्दल. कुंभ राशीचे लोक सर्वांचे भले इच्छिणारे असतात. श्रावणातील पवित्र वातावरण घरात आनंद आणि उत्साह घेऊन येईल. कुटुंबातील जुने मतभेद पूर्णपणे संपुष्टात येतील. घरातील सर्व सदस्य तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. या महिन्यात कुटुंबासोबत एखाद्या मोठ्या धार्मिक स्थळाला किंवा ज्योतिर्लिंगाला भेट देण्याचे योग जुळून येतील. पती पत्नीमध्ये सामंजस्यपणा वाढेल. प्रेम संबंधामध्ये असलेल्या लोकांसाठी लग्नाची बोलणी पुढे सरकू शकते. भावना व्यक्त करताना स्पष्ट बोलायला शिका. मन मोकळा संवाद साधल्याने नात्यातील गैरसमज टळतील. आता वळूया एका महत्त्वाच्या विषयाकडे, ते म्हणजे तुमचं आरोग्य. कुंभ राशीच्या जातकांनी श्रावण महिन्यात पायाच्या आणि मज्जासंस्थेच्या नर्वस सिस्टीम आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. या काळात तुम्हाला पाय दुखणं, घोट्यांची दुखापत, नस दाबणं किंवा अपुऱ्या झोपेमुळे होणारा मानसिक त्रास जाणवू शकतो. अतिविचार केल्यामुळे डोकेदुखी किंवा अस्वस्थता तुमची वाढू शकते. दररोज रात्री वेळेवर झोपण्याची सवय लावा, ध्यान करा आणि भरपूर पाणी प्या. याने तुम्हाला लाभ होईल. 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान श्रावण महिना आहे. या श्रावण महिन्यात तुम्ही दर सोमवारी तांब्याभर पाणी, त्याच्यामध्ये थोडं दूध टाकून शिवलिंगाचे अभिषेक करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. याने तुम्हाला अत्यंत लाभ होईल. हे होते कुंभ राशीचे 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर श्रावण महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य. ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि योग्य मार्गदर्शनासाठी, तुमच्या मनातले प्रश्न विचारण्यासाठी, तुमची पत्रिका तपासून घेण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.